निंगे अगं काय काय करायलेस? अगं काय नाही, इथंच जरा पाय मोकळं करत होतो. पाय मोकळं करत होतो? अगं कळतंय का तुला काय आरामाची गरज आहे निंगे? अगं वय की वय, आता आरामच करायलोय. सारखं झोपून झोपून अंग दुखायला लागलंय माझं, म्हणून जरा बाहेर आलतो ग. कमी फेऱ्या मार. कमळे निंगे बंड्या बंड्या निंगे पटक ए निंगे निंगे अगं हाताला काय झालं तुझ्या? इकडे बघ. अगं इथं पण लागलंय काठी. कमळे अगं निंगीला काय झालं? अरे बंड्या काय नाही, तो एक परवा छोटासा ऍक्सिडेंट झालेला, तेच, बाकी काय नाही. काय छोटा ऍक्सिडेंट? किती लागलंय बघ तुला? मला एक फोन करून सांगायचं का नाही? मी आलो असतो ना लगेच. अरे बंड्या काय नाही झालं, आता दवाखान्यात बी जाऊन आलो, आता बरं वाटतंय मला. निंगे जरा काळजी घेत जा ग स्वतःची. तुला काय झालं असतं तर माझ्यावर जबाबदारी आहे तुझी. आत्ता कमी लागले म्हणून. कमी जास्त काय झालं असतं तर आईबाला काय तोंड दाखवलं असतं मी? हा, ते कुठं आहेत? वरनं तर बघत असतील की नाही? तुला काय झालं ना, वर जाऊन आईबाला काय तोंड देणार आहे तू सांग मला. अरे बंड्या गप की, का उगाच डोळ्यात पाणी आणतोयस? काय बी नाही झालं मला, मी बरा आहे. आणि आता तू आला म्हणल्यावर बघ कशा 2 दिवसात टाणाडोळ्या मारतोय की नाही ते नाव बंड्या. मुंबईला येणं कसं काय केलंस? अगं कामाने मी चालतो. मी ऐकी सरू काकींनी तुमच्यासाठी लाडू दिलेत. आणि तुमची विचारपूस पण करायची होती म्हणून आलतो. आता जाऊ का मी? ते लाडू दे इकडं, आणि तू जा कुठं बी. देतो. आई तुळजाईनं आपली प्रार्थना ऐकली म्हणायची. म्हणजे? अरे बंड्या, कमळीला लय दिवसापासनं सरू काकीची लय आठवण यायला लागली. मला तर असं वाटत होतं आता कॉलेज बुलेज सोडून जाती की काय गावाला सरू काकीला भेटायला. आया ना आबा कसं आहेत? अगं विषय का लय मजा येते, एकदम फिट अँड फाट. आणि सरू काकीने तुझी लय आठवण काढलेली ग, म्हणून तर मी आलो ना इथवर. आबा मस्त आहेत सगळे. कमळे आता मला काही धीर धरवाना, एक लाडू खाऊ काय मी? अगं विचारतेस काय? धर खा. आता यासनी गावात काय झालं ते कळालं तर लय मोठा विषय होणार. कमी तर लगेच आत्ताच्या आत्ता मुंबई सोडून गावाला निघून जाईल. आणि आबांना दिलेला शब्द बी तिच्याकडनं मोडला जाईल. नाही नको, आता यासनी ते काय सांगायला नको. तसं बी सरू काकीनं मला शपथच घातल्या. फोन. हॅलो 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 हॅलो. रेंज नाही वाटतं, मी बघतो. हॅलो 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 बंडे, मी सरू काकी बोलतेय. तू माझ्या कमळीला भेटला का र? कशी आहे ती? बरी आहे ना? सरू काकी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सरू काकी आपली कमळी एकदम मजेत आहे. तुम्ही दिलेला लाडू आहेत की नाही त्यावर ताव मारलाय दोघींनी पण. आवडले का रे तिला लाडू? मग काय विषय आहे का? अहो पण तुमच्या आवाजाला काय झालं? असं का बोलायला लागलाय? अहो तुमची तब्येत परत बिघडली का काय? अरे वैर, काल परत ताप आलता आणि आज पार आवाज गेलाय बघ. काय सरू काकी, मी एक काम करतो, आत्ताच्या आत्ता कमळीकडे फोन देतो. तुम्ही बोला तिच्या संग, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाही नाही, नको नको, कमळीकडे फोन देऊ नको. तिला जर का कळलं ना मी आजारी आहे तर ती परत यायची इकडे गावाकडं. बरं ठीक आहे, मी काय करतो, फोन चालूच ठेवतो. पण तुम्ही तिकडनं काय बोलू नका, शांत राहा. काय काय
पैलवान कसा आहेत लाडू? लईच भारी बघ. आईच्या हाताला चवच लई भारी आहे. होय, मला तर पार ढगात असल्यागतच वाटायला लागले. मग 4 लाडू आणल्यावर काय ढगात नाही तर काय वाटणार आहे? ते न बघ कमळे, तुला आबांची गंमत आठवते काय ग? अगं तू पहिल्यांदा लाडू बनवलं होतंस तेव्हा आबांनी ते लाडू खाऊन त्यांचं तोंड कसं झालं होतं. त्या लाडूत साखर टाकायची सोडून हिनं मीठच घातलेलं. आणि आबा हिला वाईट वाटू नये म्हणून उगाच गोड लागतात असं म्हणाली. तेव्हा पार हिनं 7-8 लाडू त्यासनी खाऊ घातलेलं. जेव्हा सरू काकीला कळलं तेव्हा ती बी घ्या खा तुमच्या लाडक्या नातीचं हातचं लाडू म्हणून 2 लाडू त्यांच्या तोंडात कोंबल्यालं. बंड्या, अरे तुझ्या फोनची लाईट सुरू आहे. फोन आलाय का बघ, नाही तर तू आता बोलत होतास ना, तोच फोन चालू राहिला काय? ती गडबडीत विसरलो मी. अगं मित्राचा फोन चालूच राहिला. मित्राचा फोन आहे, जरा महत्वाचा आहे. मी आलो बघून, मी आलो. हॅलो सरू काकी, आता तर तुम्हाला पटलं ना आपली कमळी एकदम मजेत आहे. होय र, तू बोलतो ते शब्द खरं आहे. माझी कमळी बरी आहे बघ. तुम्ही आता काय बी टेन्शन घेऊ नका, निवांत राहा. आणि ऐका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं का. मी ठेवतो आता फोन. तुला बोललो होतो की नाही आपल्या कमळीला काही बी होणार नाही म्हणून. चला पोरींनो, निघतो आता मी. अरे काय र, आत्ता चाला आणि लगेच निघालाच बी? जरा मुंबईत महत्वाचं काम होतं म्हणून आलतो. काम झालं की येतो की माग. हो एक विसरलो, थांबा. घ्या, सरू काकींनी तुमच्यासाठी ड्रेस दिलेत. अगं पंजाबी ड्रेस? हा मग. अगं तुम्ही आता मुंबईत राहताय ना, मग तुम्हाला कॉलेजला जायला ड्रेस दिलेत सरू काकीनं. येतो. ओ पैलवान, काळजी घ्यायची काय स्वतःची. काशी. बंड्या तू बी काळजी घे र. नीट जा. कमळे, आता तरी खुश आहेस ना व? धर, हे तू आत ठेव. मी दुकानात जरा सामान घेऊन येतो. बर. नीट जा. होय.